एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। इकडे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा, तिकडे शरद पवार अजितदादांमध्ये बैठकांचा धडाका। काका पुतण्यात मनोमिलन होणार? पुण्यातील साखर संकुलात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती मिळते आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कामकाजासंबंधी बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अधिकारी देखील उपस्थित होते। साखर संकुलातील बैठकीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वेगळी बैठक देखील झाली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। आज सोमवार दिनांक 21 सकाळी सगळ्यात आधी AI तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात कसा वापर करावा या संबंधित बैठकीत चर्चा करण्यात आली। यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कामकाजासंदर्भात काही अधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाली। त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वेगळी महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती समोर येते आहे। गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार हे जाहीरपणे शरद पवार यांच्यासोबत बैठक आणि कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत। याआधी अजित पवार शरद पवारांसोबत बैठका किंवा कार्यक्रम टाळत असल्याचं दिसून येत होतं। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला अजित पवार हे उपस्थित राहत नव्हते, मात्र मागील बैठकीला अजित पवार हे आले आणि त्यानंतर शरद पवार यांच्यासोबत बैठकीत चर्चा देखील केली होती। त्यानंतर सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत अध्यक्ष म्हणून शरद पवार उपस्थित होते, तर कार्यकारी मंडळावर अजित पवार असल्याने ते देखील या बैठकीला उपस्थित होते। आता पुन्हा अजित पवार आणि शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला एकत्र उपस्थित राहिले आहेत। अजित पवार आणि शरद पवार यांच्या एक वेगळी बैठक देखील सुरू आहे। तसेच गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी भाषणात बोलताना काकांचा आशीर्वाद घ्यावा लागतो असे वक्तव्य केले होते। एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत, तर आता पवार काका पुतण्याचेही मनोमिलन होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे।